कोपरापुरते हात, गुडघ्याचे पाय, धरापासून मस्त वेगळं करा, देहाचे तुकडे तुकडे करून कोल्या कुत्र्याला तो रस्त्यावरती उघड्यावरती फेकून द्या, भडव्याला त्याला जिवंत ठेवू नका. हे शिवछत्रपतींचं वर्तन कसं घडलं हो? ती गरोदर असताना खळदराजे भोसल्यांची बायको आणि तिच्या नात्या गोत्यातल्या 10-12 जणी त्यांच्यावरती बलात्कार होऊन तुकडे करून नाश पावल्या हो. त्या प्रसंगाचा त्या जिजामातेच्या अंतःकरणावरती झालेला जो आघात आहे, जो परिणाम आहे, त्या नवरात्रात तिने 101% करून आईच्या पायाशी मागितलंय की माता भगिनींच्या अब्रूच्यावरती दरोडे घालणारे भडवे जगातले नामशेष करण्यासाठी तू पुत्राच्या रूपाने जन्माला ये. त्या महाभारतात मी वाचते, त्या रामायणात मी वाचते, सतीच्या अब्रूवरती दरोडा घालणाऱ्या माणसांना त्या पांडवांनी दरबारात तिचे केस धरून तिला फरफटत आणली, तिला विवस्थ करण्याचा प्रयत्न केला. त्या दुर्योधन दुःशासनाला उद्देशून तो भीम बोलतो. महाभारत वाचलं पाहिजे आपण, त्याशिवाय शिवछत्रपतींचं जीवनचरित्र कळत नाही. तो म्हणतो मोठ्या भावाच्या आज्ञेला उल्लंघन करायचं नाही, हा आमच्या आईने घालून दिलेला दंडक पाहण्यासाठी मी आता गप्प आहे. पण लक्षात ठेव, एक दिवस असा उजाडेल की रणांगणावरती मैदानावरती तुझी माझी गाठ पडेल. त्यावेळेला मी गदेचे प्रहार घालून तुला खालती पाडून माझ्या बुक्कीने तुझी छाती फोडून त्या छातीतलं उष्ण रक्त ओंजळीने मी पिईन आणि त्या ओला हाताने जे केस धरून त्या सतीला तू ओढलंस तिची वेणी घालीन. ती प्रतिज्ञा भीमानी पुरी केली. रामांच्या पत्नीला पळवून नेलं रावणाने, त्याची माती केली प्रभू रामचंद्रांनी. तिने 101% मागितलं असेल की कृपा कर, मी माझ्या बापाच्या घरातून उमरा ओलांडून या भोसले कुळात आले, त्यांची पत्नी म्हणून मी संसार करायला लागले. असंख्य मातांच्या जीवनावरती दर दिवशी दरोडा पडलेला मी पाहते. प्रत्यक्ष माझ्या संसारात माझा चुलत दीर जो खळदराजे भोसले त्याच्याही पत्नीवरती असतात त्या 12-15 जणींच्या देहाचे तुकडे होऊन दरोडा पडला. याचा न्याय निवडा करणारा पोरगा मला नाही. शिवछत्रपती रांजाच्या पाटलाचे तुकडे करतात. याचं नेमकं कार्यकारण भाव आणि प्रारंभ कुठं झाला? तो गर्भात झालाय. त्यांचा सख्खा आत्य भाऊ आहे, त्याचं नाव आहे सखोजी गायकवाड. त्या बेलोडीच्या लढाई त्या सावित्रीबाई देसाई तिचा नवरा मिळून गेला 5-6 महिन्याखाली. दक्षिण जुयाला गेले शिवछत्रपती सगळं जिंकत जिंकत वरती यायला लागले आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे त्या बेलवडीला बेळगावपासून 20 किलोमीटर दूर असलेलं गाव आहे, तिथं सावित्रीबाई देसाई नावाची एक स्त्री आपली जागीर सांभाळत राहिली. तिचा नवरा मारला गेलाय सौम्यपणाने, पण ते जागिरी आपल्या हिंदू स्वराज्यात समाविष्ट झाली पाहिजे म्हणून ते सखोजीराव गायकवाडाला नियुक्त करतात आणि सांगतात की हे 7 दिवसाच्या आत काम झालं पाहिजे. तिच्याजवळ फौजफाटा शिवंजी मोठी आहे, ती प्रसूत झालेली आहे. प्रसूतीहून 2 महिने सुद्धा झालेले नाहीत. अशा अवस्थेत ह्या हिंदू स्वराज्याच्या सैनिकांचा घाला पडतो, पराभूत होतो. सखोजी गायकवाड त्या गडीत शिरतो आणि गडीत शिरून सगळीकडे पाहणी करायला लागतो. त्या वाड्याजवळ गेल्यानंतर त्या देसाईचा वाडा, त्याला टह्या आवाज ऐकायला आली. तान्यापुराचे आत गेला त्याच्याबरोबर घोळका गेला. आत गेल्यानंतर ती बाळंदिणीची खोली जिथं होतं तिथे गेल्यानंतर स्पष्ट ऐकू यायला लागलं की तानल लेकरू कुणीतरी रडत आहे. तो त्या खोलीत गेला, पदराखाली या उरातलं अमृत ती पाजत होती. तिच्यावरती हात टाकला. त्याचं वय 28 आहे सखोजी गायकवाडाचं. त्यांनी शेण खाल्लं, विकार झाला, पापाची वासना झाली, हात टाकला. ती महा शांबाज आहे, महाभिलंदर आहे, आपलं पोर घेतलं, खाकेत घातलं, लोण्याच्या गोळ्यासारखं ओलं कच्च देहाचं पोर घेतलं आणि अकांत करत मुठली ओरडत ती त्याच्या हाताला हिसळा देऊन बाहेर पडली आणि शिवाजी महाराज होते तिथपर्यंत पळत सुटली. तिचा पाठलाग करणं काय त्याला शक्य नव्हतं. ती गेली, मांडीवरती पोर टाकलं आणि ती म्हणली की तुमचं हे हिंदवी स्वराज्याचं सैन्य, माता बहिणींच्या अब्रूवरती दरोडे घालणाऱ्यांचं सैन्य, या राज्यात राहण्याची माझी इच्छा नाही. मी चिता पेटून प्राण देणार आहे. माझ्या पुढचं पोर आहे, त्याला जिवंत ठेवा वाटलं तर ठेवा, त्यालाही मारून टाका, मी चालले. म्हणून शिवाजी महाराजांना असं ती बोलली संतापून. तशी शिवाजी महाराज म्हणले आई थोडे थांबा. त्या सखोजी गायकवाडाला बोलून घेतो. सखोजी, आई साहेब काय म्हणतात? आई साहेब काय म्हणतायत?
मान खालती. आई साहेब काय म्हणताय ते खरं आहे का? मान खालती. ती पळाली आणि शिवाजी महाराजांच्याकडे गेली. त्याच वेळेला त्यांनी ओळखलं होतं आपली माती होणार. दुसऱ्यांदा विचारलं मान खालती. शिवछत्रपती गरजले. भाल्याच्या फळाच्या टोकानी या भैरवाचे डोळे फडा आणि एक चतुर भाकरी आणि एवढा खरडा घालून अंधार कोठडीत मरेपर्यंत पन्हाळगडावरती ठेवा. 6 महिन्यात पन्हाळ्यावरच्या अंधार कोठडीत सख्खा आत्याभावाला शिक्षा देऊन ठार मारला. तिथंच लग्न, तिथंच प्रसारणं, तिथंच झोपणं, तिथंच राहणं, अंघोळ बिंगोळ काही नाही, गाण धुवायला सुद्धा दगड नाही, अशा अवस्थेत तो मेला. शिवछत्रपतींचं हे वर्तन लक्षात घ्या. या वर्तनाचा उद्गम विकास कुठं झालाय, कुठं निश्चय झालाय? आया बहिणींच्या अब्रूवरती दरोडा पाडील त्याला शिल्लक ठेवायचा नाही हा निश्चय मातेच्या गर्भात उद्याचा असे होऊ शकाल. या न्यायाने 101% जिजामातेच्या त्या गरोदरपणात आलेल्या नवरात्रात तिने कळकळून जे मागितलेलं आहे त्याच्यात त्याचा जन्म आहे. आबाजी सोनदेव सुरतेची दुसरी लूट केली हिंदवी स्वराज्यासाठी द्रव्य पाहिजे म्हणून. तर त्या लुटीमध्ये आबाजी सोनदेव म्हणून त्यांचा एक सरदार आहे. त्या आबाजी सोनदेव त्यांनी लुटीबरोबर एका मुसलमान स्त्रीला गोशातल्या अरुण महाराजांच्या पुढं ही लुटीत मिळाली असं सांगितलं. मी तुम्हाला आवडेल म्हणून हा नजराणा आणलाय असं म्हणल्यानंतर 50 शिव्या दिल्या आणि त्याला सांगितलं अरे फळ्या तू कुणाच्या अवलादीचा कुणाच्या पोटचा आहेस, तू काय मुसलमान आहेस काय, तुला लाज वाटत नाही? कुणाही जगाच्या पाठीवरची कुणाची स्त्री असो ती आपली आई आहे, लुगडं चोळ करून तिला घरी ठाडा, त्याला हात लावू नका. आता शिवाजी महाराजांच्या या वर्तनातला धागा कुठे जन्म घेतला असेल? 101% त्या गरोदरपणात आलेल्या नवरात्रात व्रतस्थ धर्मशील असणाऱ्या जिजामातेनी मागणं जे मागितलेलं आहे पदरपासून रोज त्याच्यात त्या कृतीचा जन्म आहे. शिवछत्रपतींच्या वडिलांनी 2 हिंदवी स्वराज्याचे प्रयत्न केले. तिच्या पोटात ते प्रयत्न यशस्वी करणारे हे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही, मुघलशाही हे सगळे भडवे आहेत. हे 101%. तुम्हाला सांगतो तुमच्यापैकी जे कुणी संसारी असतील हे ग्रस्त बसले तिथं. समजा माझं यांच्याशी वैर झालं, पहिल्यांदा चांगलं होतं पण नंतर आमचं त्यांचं वैर झालं. मी द्वेष करायला लागलो, अवमान करायला लागलो, अवहेलना करायला लागलो. यांना जेवढा माझ्या बद्दल संताप राग चीड नसेल त्याच्या कैक पट चीड त्यांच्या पत्नीला असते. पा हा निसर्ग आहे.